ट्रबल
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला योग पीठे तडे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्राय समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्म लिंगं भजे समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजवान् हरियोतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरविंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरास विठनिले सरस्वती नमोस्तुती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरू विठला विठला आपुलिया
येता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे अधिकार सितप्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर आपलं हित कशामध्ये आहे, कोणतं कार्य केल्याच्या नंतर भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटेल, कोणतं कर्म केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची कृपादृष्टी तुमच्यापर्यंत पोहोचेल याचं सूत्रबद्ध चिंतन करणारा 4 कडव्याचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विडाला सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबारायांनी धन्यता दिली. आपलं हित कशामध्ये आहे? देशाची सेवा, धर्माची सेवा, पंथाची सेवा, आई वडिलाची सेवा, साधू संतांची सेवा याच्यामध्ये आपलं हित आहे. आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबारायांनी धन्यता दिली. मग ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याच्या पोटी जन्माला येणारी लेकरं कशी जन्माला येतात तुकोबाराय सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक मुलं जन्माला येतात आणि सात्विक मुलं जर जन्माला आली की त्यांचं नवल देवाला सुद्धा वाटतं. तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक लेकरं जर आपल्या पोटी जन्माला यावी वाटत असतील तर काय करावं लागतं? गीता भागवत करीती श्रवण, गीतेचं भागवताचं श्रवण करा, भगवान परमात्म्याच्या नामाचं अखंड चिंतन करा. आपल्या हिताकरता जागल्याच्या नंतर आपल्या माता पित्यांना धन्यता मिळते. आपल्या माता पित्यांना धन्यता मिळाल्याच्या नंतर त्यांच्या पोटी सात्विक लेकरं जन्माला येणारी जी लेकरं सात्विक लेकरं जन्माला येतात त्यांचं नवल, त्या लेकरांचं नवल देवालाही वाटतं. याच्याकरता गीतेचं भागवताचं श्रवण ज्यांनी केलं, माता पित्याची ज्यांनी सेवा केली, जो आपल्या हिताकरता जागला अशा लोकांची सेवा तुकोबाराय म्हणतात मला घडली पाहिजे. तुका म्हणे मज घडू द्यांची सेवा, याच्यापेक्षा माझं दुसरं कोणतं सुद्धा भाग्य नाही. तरी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाचं निमित्त तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कैलासवासी विष्णू पिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करतोय. हा कार्यक्रम साजरा करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या नावानं केली जाते म्हणून पहिल्यांदा या कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, आपल्या माळशिरस तालुक्याचं भूषण, खरं म्हणायला गेलं तर मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य पण आहेत आणि ज्यांच्या नावातच मानवता आहे, उदारता आहे आणि लीनता आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, लीन म्हणजे लीनता. माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, आमच्या मान तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण तुषार महाराज गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. बघा, आपल्या भागातील नामांकित पेटीवादक, आपल्याला सा वाजवायचा असलं तर आपण प धरतो. आपल्याला सा मधला आणि प मधला फरक कळत नाही, पण आमचे अजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत साथी करता. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे सर्व टाळकरी मंडळी, नामांकित सोबदार आमचे शेंडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आता शेंडे महाराज पाठीमागे उभे आहेत. या अर्थी मला कसली घाबरण्याची गरज नाही. मजबूत माणूस पाठीमागे उभा असला पाहिजे, बरोबर आहे का नाही? माणूस वजनदार असला पाहिजे. विनकरी आहेत. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. सगळ्यात महत्वाचं, हा कार्यक्रम आज तुम्हाला इथं ऐकायला भेटतोय, पण काही दिवसानं तुम्ही मोबाईलला जरी सर्च केलं तरी हा कार्यक्रम तुम्हाला ऐकण्याकरता भेटणार आहे. महाराष्ट्रातील एक नामांकित युट्यूब चॅनल, आपल्या भागामध्ये कुठंही गेलं तर एकच नाव आपल्याला ऐकायला भेटतं, ती म्हणजे ओम साई युट्यूब चॅनल. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि मातृवर्ग पितृवर्ग या परिवाराच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. वेळाला सेवेकरता तुकोबारायाचा अभंग निवडला. 4 कडव्याचा अभंग. या अभंगातून तुकोबाराय तुम्हाला उपदेश करतात.
उपदेश करणारे तुकोबार आहेत, ऐकणारे तुम्ही आम्ही आहोत। उपदेश करणाऱ्याचा अधिकार असावा लागतो, ऐकणारा त्या पात्रतेचा असावा लागतो। आपली ती पात्रता जर निर्माण झाली तर आपल्याला संतापर्यंत पोहोचता येतं। साधा माणूस संतापर्यंत जातो यात नवल नाही। गरीबातला गरीब असू द्या, श्रीमंतातला श्रीमंत असू द्या, लहान मोठा कितीही प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, संत पदापर्यंत जाता येतं, देवापर्यंत पोहोचता येतं। पण देवापर्यंत जाण्याकरता, संतापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला लीनता महत्वाची आहे। एखाद्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, भरपूर संपत्ती आहे, पण त्याच्याकडे लीनता नाही, नम्रता नाही, त्याला देवापर्यंत पोहोचता येत नाही। एखाद्याकडे काहीच संपत्ती नाही, संध्याकाळच्या जेवणाची ज्याची पंचायत आहे, पण तो नम्र आहे, त्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं। आपल्या हिताकरता जो जागला, मग कुणीही असू द्या, देशाची सेवा, धर्माची सेवा, पंथाची सेवा, साधूची सेवा, संतांची सेवा करणारा असू द्या, ज्याला आपलं हित कशामध्ये आहे, हित ते करावे देवाचे चिंतन, त्याच्या नामामध्ये, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये हित आहे, हे ज्याला कळालं तो भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचला। भगवान परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे, त्याचं नाव सोपं आहे। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे। भगवान परमात्म्याचं नाम सोपं आहे। मी नेहमी सांगतो, त्याचं नाम मुखानं घेतलं तर तोंड पवित्र होतं, त्याचा नामचिंतनामध्ये हातानं टाळी वाजवली तर हात पवित्र होतात, पायानं कीर्तनाच्या मंडपापर्यंत गेलो तर पाय पवित्र होतात, पायानं तीर्थयात्रा गेली, पंढरपूरला गेलो तर पाय पवित्र होतात। मुखो पवित्रम यदि राम नामम, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पद्म पवित्रम यदि तीर्थयात्रा। हात पवित्र होतील, दान करा, पाय पवित्र होतील, तीर्थयात्रा करा, कीर्तनाच्या मंडपात येऊन बसा, तुमचं तोंड पवित्र होईल, एकमेकाला शिव्या द्या, होईल का तोंड पवित्र? मुखानं हरी हरी म्हटला तर तोंड पवित्र होईल। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे। नामदेवरायांना मंदिर फिरवणे इतकी ताकद भगवान परमात्म्यानं दिली, ज्ञानोबारायांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे इतकी ताकद भगवान परमात्म्यानं दिली, तुकोबारायांना गाथा तारणे इतकी ताकद भगवान परमात्म्यानं दिली। अरे नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा नोकर म्हणून राहिला, जगताचा चालक मालक, ज्याच्या सत्तेनं जग चालतं, ज्याच्या सत्तेनं हा मनुष्य चालतो, चाले हे शरीर कुणाची असत्ते, ज्याच्या सत्तेनं वृक्षाची पाने हलतात, वृक्षाची हे पाने हले ज्याची सत्ता, तो भगवान परमात्मा, तो कनवाळू आहे, कृपाळू आहे, भक्तवत्सल, करुणावत्सल, गोप गोपपती, रास रासेश्वर, आनंदानंद घन भगवान परमात्मा, तो आपल्या करता सुद्धा हजर राहतो। पण आपल्याला त्याच्या नामामध्ये हित आहे हे कळालं पाहिजे। विडाला मग महाराज देवाच्या नामामध्ये हित आहे, संतांच्या नामामध्ये सुद्धा हित आहे, पण देवाचं नेमकं कोणत्या नाव घ्यायचं? भगवान परमात्म्याचे रूप अनेक, अनंत रूपे अनंत वेसे, देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैसी, किंवा अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी। भगवान परमात्म्याचे रूप अनेक, त्याचा आत्मा एक, आत्मा एक असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपलंसं करायचं, त्याचं नामचिंतन करायचं। त्याच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झाला तर तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपादृष्टी करतो। भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला काही ना काही फळ देतो। पाठीमागच्या महिन्यातलं एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, टीव्हीला पाहिलं असेल, किंवा मोबाईलला सुद्धा वाचलं असेल। कोल्हापूरमध्ये एक म्हातारा माणूस होता, म्हातारा देवाचं नामचिंतन करत होता। नामचिंतन करत असताना त्याला हार्ट अटॅक आला, दवाखान्यात नेलं। दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं हे मृत्युमुखी पडलेले आहेत, म्हणजे हे मरण पावलेले आहेत, यांना इथं ठेवू नका, घरी घेऊन जा। ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकल्याच्या नंतर घरी निघाले होते। घरी जात असताना ॲम्ब्युलन्स एका मोठ्या खड्ड्यामध्ये आदळली आणि ते म्हातारं जिवंत झालं। 2025चा सगळ्यात मोठा कमबॅक त्यानं केला, बरोबर आहे का नाही? म्हातारं जिवंत झालं, पुन्हा दवाखान्यात नेलं, ट्रीटमेंट झाली आणि म्हाताऱ्याला घरी आणलं। चालत म्हातारं घरी आलं। घरी आल्याच्या नंतर बाबाला विचारलं, बाबा अहो डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही मेला, तुम्ही या जगतामध्ये राहिला नाही। डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला, ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, रस्त्यानं येताना ॲम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली, तुम्ही जिवंत झाला, याचं कारण काय? म्हाताऱ्यानं सांगितलं, मी जिवंत झालो याचं कारण एकच आहे, ज्या वेळेस मला हार्ट अटॅक आला होता त्याच्या अगोदर मी नेमकंच देवाचं नामचिंतन करत होतो। त्याच्या नामाची ताकद एवढी आहे। भगवान परमात्मा तुम्हा मला काही ना काही तुमच्या आमच्यावरती कृपा करतो, काही ना काही तुम्हा मला फळ देतो, पण अंतकरणातला भाव त्याच्या चरणाजवळ जर प्रगट केला, आपण म्हणतो बघा मनी नाही भावानी
देवा मला वडापावचा पाव नाही, देवा मला पाव. देव असा भेटत नाही. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. जोपर्यंत भगवान परमात्म्यानं जिवंत ठेवले, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत हातपाय चालतायत, तोपर्यंत देवाचं नाव घ्या. 80 वर्षाचे म्हातारे आमच्याकडे येतात, महाराज माळ घालायचे. बाबा आता का माळ घालायचे? एवढे दिवस चावत होतं, आता चावायचं बंद झालं. परमार्थ तरुण वयामध्ये केला पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण वयामध्ये मी नेहमी सांगतो, जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या नियमानं सगळ्यांना जायचंय मरून, म्हणून आता तरी घ्या परमार्थ करून. तरुण वयामध्ये माणसानं परमार्थ केला पाहिजे. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत आपल्याला चालता येते, बोलता येते, जोपर्यंत वारी करता येते, तोपर्यंत पंढरपूरला जाऊन भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे. जब हे सकळ सिद्ध आहे. हात चालावा या पायी तव तो आपले सोयीत साई तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याची भक्ती करायची. याचं कारण गेलेलं धन परत कमवता येतं, गेलेला पैसा परत कमवता येतो, गेलेली प्रॉपर्टी पुन्हा विकत घेता येते, गेलेला मित्र दुसरा मित्र बनवता येतो, गेलेली बायको पुन्हा आणता येते, पण गेलेलं शरीर पुन्हा कमवता येत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, वसुदेव वसुदेव म्हणा रे, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याची भक्ती करा. त्याच्या नामामध्ये हित आहे. भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटतो. एका वेश्याची मुलगी होती कानोपात्रा, पंढरपूरच्या शेजारी मंगळवेढा नावाचं गाव. आईच्या सोबत पंढरपूरला गेली. भगवान परमात्म्याचं मुख तिला एवढं आवडलं, भगवान परमात्म्याचं रूप तिला एवढं आवडलं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुकावली. डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या, दाहे मोकल्या रडायला लागली. रडणारी कान्होपात्रा आईला म्हणते, ए आई, मला हे पंढरपूर सोडून यायचं नाही. इकडं माझ्याकडे लक्ष द्या. आईला सांगते, आई मला पंढरपूर सोडून यायचं नाही. 7 वर्षाची पोरगी आहे, 7 वर्षाचं तिचं वय आहे.
7 वर्षाची पोरगी आईला सांगितलं पंढरपूर सोडून यायचं नाही. आई म्हणते 7 वर्षाचं वय आहे, कोण तुला सांभाळणार? तिनं सांगितलं आई आळंदीपासून पंढरपूरला वारी जाते. भिकाऱ्यातला भिकारी माणूस असू दे नाहीतर श्रीमंतातला श्रीमंत माणूस असू दे, किती मोठा किंवा कितीही लहान माणूस असला तरी एका सुद्धा व्यक्तीला भगवान परमात्मा उपवासी पोटी झोपू देत नाही. मग तो भगवान परमात्मा मला कसा उपवासी पोटी झोपू देईल? आईनं त्या 7 वर्षाच्या लेकीला पंढरपूरमध्ये सोडलं आणि आई निघून गेली. आई मंगळवेड्याला निघून गेली. कान्होपात्रेनं रोज उठायचं, देवाला आंघोळ घालायची, गंध लावायचा, देवाचा काकडा करायचा, देवाचं नामचिंतन करायचं. एवढ्या अंतकरणातून त्याचं नामचिंतन केलं, एवढ्या अंतकरणातून नाम घेतलं, त्या भगवान परमात्म्यानं कान्होपात्रेला मंदिरात जागा दिली. पंढरपूरला गेल्याच्या नंतर कुणी दर्शन घेतलं असेल, एका वेश्याची मुलगी आहे, त्या वेश्याच्या मुलीला भगवान परमात्म्यानं मंदिरात जागा दिली. भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतो. पैठणचा वाळवंट आहे, वाळवंटात कीर्तन चालतात, कीर्तनाला प्रत्येक जण जातो. हात असलेली माणसं जातात यात नवल नाही, पाय असलेली माणसं कीर्तनाला जातात यात नवल नाही. पण त्याच पैठणच्या वाळवंटामध्ये कोपरापासून हात नसलेला, गुडघ्यापासून पाय नसलेला कुर्मदास नावाचा भगवान परमात्म्याचा भक्त आहे. त्या कुर्मदासानं आपल्या आईला सांगावं, ए आई वाळवंटात मला कीर्तन विठ्ठल 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 विठ्ठल. पैठणच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं, कीर्तन भानुदास महाराजांचं. त्याच पैठणमध्ये राहणारा एक भक्त आहे, भगवान परमात्म्याचा हितचिंतक आहे, नाव त्याचं संत कुर्मदास. कुर्मदासाला दोन्ही कोपरापासून हात नाहीत, गुडघ्यापासून पाय नाहीत. आपल्या आईला सांगितलं, ए आई मला कीर्तनाचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतोय, टाळाचा मृदंगाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय. आई वाळवंटात कीर्तन चालू आहे, त्या कीर्तनाच्या ठिकाणी मला नेऊन सोड. 20-22 वर्षाचं लेकरू आहे, लहानातलं लहान लेकरू असू द्या नाहीतर मोठ्यातलं मोठं लेकरू असू द्या, मरेपर्यंत आपल्या लेकरावरती ठामपणे प्रेम करते, तिचं नाव आई आहे. आपल्या लेकराकरता स्वतः मरायला तयार होते, पण आपल्या लेकराचा जीव वाचवते, तिचं नाव आई आहे. ही रकमीची कथा तुम्हाला माहित असेल. अरे आपल्या लेकराकरता आपला जीव गेला तरी चालेल, पण आपल्या लेकराच्या जवळ पोहोचलं पाहिजे असं अंतकरण जिचं असतं, तिचं नाव आई आहे. एका माता माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेलं. अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं, ऐका एक तर जन्माला येणारं लेकरू जगेल नाहीतर तुमची बायको जगेल, कोण जगलं पाहिजे कोण मेलं पाहिजे? नवऱ्यानं सांगितलं, डॉक्टर जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल पण माझी बायको जगली पाहिजे. नवऱ्याला बायकोची काळजी आहे. सासऱ्याला विचारलं कोण जगलं पाहिजे? सासऱ्यानं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल पण माझी सुनबाई जगली पाहिजे. सासूला विचारलं, सासूनं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल माझी सुनबाई जगली पाहिजे. पण माय ती माय, अरे आईच्या जवळ डॉक्टर गेले तिला सांगितलं, हो माय एक तर जन्माला येणारं लेकरू जगणार आहे नाहीतर तुम्ही जगणार आहात. एक जण जगणार आहे एक जण मरणार आहे, कोण जगलं पाहिजे कोण मेलं पाहिजे? मायनं मान खाली घातली, डसाडसा रडायला लागली. रडणारी माय म्हणते, डॉक्टर हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला, सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खाल्लं डॉक्टर, 3 रंगाचं लुगडं अंगावरती नेसले, रात्रीचं उरलेलं अन्न सकाळी खाल्लंय डॉक्टर. माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल पण जन्माला येणारं लेकरूच जगलं पाहिजे. मरेपर्यंत ठामपणे लेकरावरती प्रेम करते, तिचं नाव आई आहे. मग त्या गुरुमदासांच्या आईनं विचार केला, लेकरू म्हणतंय कीर्तनाला जायचं. आईनं नाही विचार केला, उठली, लेकराला उचललं, कडेवरती घेतलं आणि कीर्तना वाळवंटात जिथं कीर्तन चालू आहे त्याच्या जवळ नेऊन सोडलं. आता जवळ नेऊन सोडल्याच्या नंतर महाराज आई घरी निघून गेली. आता त्या लेकरानं फरफटत 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 जिथं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू आहे त्या गादीच्या शेजारी जाऊन ती लेकरू बसलं. कोपरापासून हात नाहीत, गुडघ्यापासून पाय नाहीत. फरफटत आलेलं लेकरू पाहिलं आणि भानुदास महाराजांच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. अर्ध्या 1 तासानं कीर्तन संपलं. कीर्तन झाल्याच्या नंतर सगळे लोक महाराजांच्या जवळ बसले होते आणि एका भक्तानं प्रश्न केला, महाराज अहो हात नसलेला पाय नसलेला माणूस तुमच्या कीर्तनाच्या जवळ आला आणि तुमच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या, याचं कारण काय? महाराज म्हटले, आजपर्यंत हात असलेली माणसं कधी कीर्तनाला येताना पाहिली नाहीत. ज्याला सगळे दोन्हीच्या दोन्ही पाय आहेत ती माणसं कीर्तनाला येताना कधी पाहिली नाहीत.
पण याला हात नसताना पाय नसताना इथं कीर्तनाला आलाय, याचं मला फार वाईट वाटलं. अरे एवढा अपंग असणारा व्यक्ती सुद्धा कीर्तनाला येऊ शकतो, किती मोठं त्याचं भाग्य. त्या कीर्तनात भानुदास महाराजांनी सांगितलं होतं, पंढरीची वारी केली की मोक्ष मिळतो, पंढरपूरला देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, देवाकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. एवढं वाक्य त्या कुरुमदासांनी ऐकलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आपली दिंडी उद्या पंढरपूरला जाणार आहे, ज्याला यायचं असेल त्यानं दिंडीत सहभागी व्हा. कुरुमदासांनी भानुदास महाराजांना विचारलं, महाराज उद्या तुमची दिंडी जाणार आहे वाटतं? हो जाणार आहे. मग मला ने ना सोबत. नाही येता येणार तुला. का? अरे तुला पाय नाहीत, हात नाहीत, कसं येता येईल? नाही महाराज मी फरफटत येतो. नाही येता येणार. काय करावं सुचेना, मोक्ष तर मिळवायचा आहे, देवाला तर भेटायचंय. अरे त्या कुरुमदासांना विचार नाही केला. अरे दुपारच्या वेळेला भानुदास महाराजांची दिंडी निघणार आहे म्हटल्याच्या नंतर पहाटेच्या वेळेस कुरुमदासांना उठावं आणि फरफटत 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 पंढरपूरची वाट धरावी. मजल दर मजल करत करत पंढरपूरच्या शेजारी, बघा पंढरपूरच्या शेजारी लवळ नावाचे गाव आहे, तुम्हाला माहित असेल. त्या लवळ नावाच्या गावापर्यंत कुरुमदास पोहोचले. अरे फरफटत येणारे कुरुमदास आहेत, अंगातून रक्ताच्या थारोळ्या वाहत आहेत, अख्खा रस्ता लालबंद झालाय, अंगाला खडे बोचलेत, अंगाला काटे बोचलेत, डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत आहेत, प्राण नकोसा झालाय, जीव व्याकुळ झालाय, इथंच प्राण सोडून द्यावा वाटतोय. एक मन सांगता येईल का? अरे पंढरपूरला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळणार आहे, जगाचा चालक मालक भगवान परमात्म्याला भेटण्याकरता जावं लागेल तुला. पण एक मन सांगते कुरुमदासा, अंगात प्राण नाही, अंगात शक्ती नाही. अरे कसा जाणार? 2 पावलं पुढंच फरफटत जावं तर तुझ्या अंगामध्ये शक्ती नाही राहिली, काय करावं लागेल? अरे तिथंच थांबला, अंगातून रक्त वाहते. पण पाठीमागून अरे भजन करत 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 भानुदास महाराजांची दिंडी तिथं आली. भानुदास महाराजांनी रक्तानं तो माकलेला तो कुरुमदास पाहिला आणि त्यांच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागले. हे कुरुमदासा, सांगितलं होतं ना नको येऊ, कशा करता आला? नाही महाराज मला मोक्ष मिळवायचा आहे, देवाला भेटायचंय महाराज, पण आता माझ्या अंगामध्ये प्राण नाही, शक्ती नाही, इथंच प्राण मला सोडून द्यावा वाटतोय महाराज. पण कोपरापासून हात जोडून विनंती आहे, जाल तुम्ही पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान कराल, देवाचं दर्शन घ्याल. देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर जगाच्या चालकाला मालकाला भगवान परमात्म्याला माझा 2 वेळा नमस्कार सांगा. पहिला नमस्कार जन्म देणाऱ्या मायचा आणि दुसरा नमस्कार माझा. त्या देवाला सांगा, देवा हात नसलेला पाय नसलेला भक्त लवळ नावाच्या गावापर्यंत आलाय, त्याच्या अंगामध्ये त्राण नाही, शक्ती नाही, देवा तुझ्यापर्यंत नाही येऊ शकत. अरे भानुदास महाराज पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान एवढा सांगा. भानुदास महाराज गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा हात नसलेला पाय नसलेला कुरुमदास लवळ नावाच्या गावापर्यंत आलाय, इथं येण्याकरता त्याच्या अंगामध्ये शक्ती नाही, त्याला तिथंच प्राण सोडावा वाटतोय. देवा भगवान परमात्म्यानं ऐकलं, हात नसलेला पाय नसलेला भक्त आपला तिथं थांबलाय. जगाच्या चालकानं मालकानं भगवान परमात्म्यानं विटेवरून उडी मारली, गरुडावरती देव बसले आणि लवळ नावाच्या गावात कुरुमदासांना भेटण्याकरता गेले. भगवान परमात्म्याचं नामचिंतन, भगवान परमात्म्याची भक्ती जर केली
तर तो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा आपल्याला भेटण्याकरता येतो. मग त्याच्या नामामध्ये हित आहे म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. आपल्या हिताकरता जागा. मग महाराज आपल्या हिताकरता जागल्याच्या नंतर काय होतं? आपल्या माता पित्यांना धन्यता मिळते. बघा, एखादा मृदंग वाजवत असेल, एखादा कीर्तन करत असेल, गायन करत असेल, टाळ वाजवत असेल, तर लोक आपल्या नावानं आपल्याला ओळखत नाहीत. गावात गेल्याच्या नंतर म्हणतात हा रामभाऊचा पोरगा आहे, हा शामभाऊचा पोरगा आहे. अरे आपल्या वडिलांच्या नावावरून आपली ओळख निर्माण होते आपल्या गावामध्ये. तसं आपल्या माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात. अगोदर मातेला धन्यता आणि नंतर पित्याला धन्यता. शास्त्रानं मातेला महत्व दिलं, त्याच्यापेक्षा जास्त पित्यालाही महत्व दिलं. याचं कारण आपली आई आपल्या लेकराला उचलते, कडेवरती घेते. याचं कारण आपल्याला जेवढं समोरचं पाहता येतंय तेवढं पाहता यावं म्हणून कमरेवरती घेते, तिचं नाव आई आहे. पण आपल्याला समोरचं जेवढं पाहता येतंय ना त्याच्यापेक्षा पुढचं पाहता यावं म्हणून खांद्यावरती घेतो, त्याचं नाव बाप आहे. शास्त्रानं बापालाही महत्व दिलं म्हणून धन्य माता पिता. माता पित्याला धन्यता. मग माता पिता कुणाकुणाचे धन्य आहेत? तुकोबारायाचे माता पिता धन्य आहेत. याचं कारण तुकोबारायाच्या मातेनं जगाच्या चालकाकडे मालकाकडे भगवान परमात्म्याकडे एकच विनंती केली, देवा आमच्या पोटी असं लेकरू जन्माला घाल की त्या लेकरानं पंढरपूरची वारी केली पाहिजे. ऐसा पुत्र देई संता त्यास यावडे पंढरीनाथा. असा पुत्र आमच्या पोटी जन्माला घ्याल, त्यानं पंढरीची वारी केली पाहिजे. महाराज पंढरीची वारी कशा करता संतांनी केली? साधूंनी कशा करता पंढरपूरची वारी केली? एवढे मोठे वारकरी, अहो ज्याला फक्त ज्ञानोबा तुकाराम भजन येत असू द्या, काही दिंड्या पंढरपूरला जाणाऱ्या अशा आहेत त्यामध्ये अभंग कोण म्हणत नाही, गवळणी कोण म्हणत नाहीत, फक्त ज्ञानोबा तुकाराम नावावरती दिंड्या पंढरपूर पर्यंत पोहोचतात. कारण ज्ञानोबा तुकाराम नावामध्ये एवढी ताकद आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, अलंकापूर निवासी ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. आळंदीपासून पंढरपूरला दिंड्या जातात फक्त या नामावरती, या नामचिंतनावरती जातात. अरे किती म्हातारा माणूस असू द्या, थकलेला माणूस असू द्या, एकदा का ज्ञानोबा तुकाराम नाव घेतलं, एकदा का विठुरायाचं नाम घेतलं ना, अरे तरुण पोरासारखं त्याचं रक्त सळसळतं आणि पंढरपूरला जगाच्या चालकाला मालकाला भेटण्याची उमेद निर्माण होते. देवाला कधी भेटतो असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्या नामामध्ये ताकद ही आहे. म्हणून त्याच्या नामाच्या हिताकरता म्हणजे आपल्या हिताकरता आपण जागा. आपल्या हिताकरता जागलो की माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात. अभंगाच्या पहिल्या अपनी
माता पिता तया जय तया जय तया जय माता पिता तया जय तया जय तया जय जागता धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबारायांनी धन्यता दिली. मग आपल्या हिताकरता सगळे साधू संत जागले. नामदेव रायाच्या हातचा नैवेद्य भगवान परमात्म्याला खाल्ला. नो हे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. ज्ञानोबारायांना जडभिंत चालवणे इतकी ताकद दिली. चालविली जडभिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा रेड्या मुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा किंवा मैसी पुत्रामुखी बोलविले श्रुती चालविले विंदी बैसुनिया. भगवान परमात्मा आपल्या हिताकरता जे जागले त्यांच्यावरती कृपादृष्टी करतो. बघा कृपादृष्टी सगळ्या साधू संतांवरती केली. पण पुढं तुकोबाराय सांगतात आपल्या हिताकरता जो जागला माता पित्यांना तर धन्यता दिली. पण त्यांच्या पोटी जन्माला येणारी सात्विक लेकरं जन्माला येतात आणि त्यांचं नवल देवाला वाटतं. आता सात्विक लेकरू कुणाला म्हणायचं? जो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो तो सात्विक. जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो तो सात्विक. जो साधूची सेवा करतो तो सात्विक. जो संतांची सेवा करतो तो सात्विक. जो आपल्यातल्या माणसाला चांगली वागणूक देतो तो सात्विक. आपल्यातल्या माणसाला जवळ करतो, सज्जनांना जवळ करतो, दुर्जनांना पाठीमागं सारतो तो सात्विक. मग महाराज सात्विक लेकर त्यांनाच म्हटलं जातं ज्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव या जगताच्या पाठीवरती मिरवलं. आजही छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. याचं कारण काय? छत्रपती शिवाजी राजांनी या जगताकरता काही ना काही मोठं कार्य केलं. आजही साधू संतांचं नाव आहे, सगळ्यांचं शूरवीरांचं या जगताच्या पाठीवरती नाव आहे. याचं कारण याने जगाचं कल्याण काही ना काही केलं. तुकोबारायाचं नाव आहे. जगाचा माथा सुधरवण्याकरता गाता लिहिला. गाता लिहिणं सोपं नाही, ज्ञानेश्वरी सांगणं सोपं नाही. महाराज ज्ञानोबारायांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आपल्याला वाचणं होत नाही. 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी वाचण्याकरता आपल्याला 80 वर्ष लागले. कितवं? 80 वर्ष. ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचा. दिवसातून 5 जरी ओव्या वाचल्याला तुमचं मुख पवित्र होईल. तुमच्यावरती ज्ञानोबारायाची कृपादृष्टी होईल. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोस वेदात्मरूपा देवा तुच्छ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म शेष तेच मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिरवतसे. मुखान 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी लिहावं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उदा परस पडे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वांछिल तो तिला हो प्राणी जातो. 16व्या वर्षी तुकोबारायांनी जगाचा माथा सुधरवण्याकरता गाता लिहिला. गाता कधी आपण वाचला नाही, ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही. याच्याकरता अभ्यास असावा लागतो. मृदंग वाजवायचा अभ्यास पाहिजे, कीर्तन करायचा अभ्यास पाहिजे, पेटी वाजवायची अभ्यास पाहिजे, गायन करायचं, टाळ वाजवायचा अभ्यास पाहिजे. अभ्यासानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे किंवा अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्तमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. का अभ्यासाची निया बळे एक गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. का अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझी अठाई अभ्यासे मिळे. फक्त हे केलं पाहिजे, आपण करत नाही. करणे का न करणे हे आगवे तुझी जाणे. विश्व चळतसे जेणे परमात्मेने. जगाचं हित कशामध्ये आहे हे ज्ञानोबारायांनी पाहिलं. आपलं हित कशामध्ये आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आपलं हित कशामध्ये आहे? त्याच्या नामामध्ये हित आहे हे मी सांगितलं तुम्हाला. देशाच्या सेवेमध्ये हित आहे, धर्माच्या सेवेमध्ये हित आहे. अहो धर्माचा एवढा मोठा सोहळा चालू आहे, प्रयागराजला एवढा मोठा उत्सव चालू आहे. मला वाटते
परवाच्या दिवशी तिथं चेंगराचेंगरी झाली आणि काही लोक मृत्युमुखी पावले. एवढी गर्दी आहे तिथं, कारण आपला देश बचला पाहिजे, आपला धर्म वाचला पाहिजे, याच्याकरता लोक तिथं जातात. ऋषी मुनी संत साधू वारकरी, आणि वारकऱ्यांना सुद्धा फार मोठं स्थान त्या सोहळ्यामध्ये आहे. याचं कारण सराटे महाराज म्हणून त्र्यंबकेश्वरचे एक फार मोठे साधू होते. आळंदीला त्यांची मोठी संस्था आहे, संस्था म्हणजे मोठा आश्रम आहे त्यांचा, महाराजांना माहीत असेल. गगनगिरी आश्रमाच्या समोर फार मोठा त्यांचा आश्रम आहे. वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यामध्ये स्थान जर कुणी उपलब्ध करून दिलं असेल तर सराटे महाराजांनी स्थान उपलब्ध करून दिलं. आणि योगायोगानं आमचं एवढं मोठं भाग्य की मला वाटते 2021चा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार म्हणून त्यांनी मला दिला. पण त्यांचं म्हणणं एकच होतं, आता सराटे महाराज गेले पण त्यांचे सुपुत्र ईश्वर महाराज म्हणून आहेत, त्यांचं म्हणणं एकच आहे, महाराज आपल्या वारकरी संप्रदायाला या सोहळ्यामध्ये स्थान नव्हतं, वारकरी संप्रदायाला कुंभमेळ्यामध्ये स्थान नव्हतं, पण ते स्थान सराटे महाराजांनी उपलब्ध करून दिलं. एवढी मोठी त्यांची ख्याती आहे. वारकरी संप्रदायाला सुद्धा सोहळ्यामध्ये आदरानं बोलावलं जातं, त्या कुंभमेळ्यामध्ये आदरानं बोलावलं जातं. जगतातला सगळ्यात मोठा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाला ओळखलं जातं. सूर्यासारखी प्रखरता नाही, चंद्रासारखी शीतलता नाही, ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही, तुकोबरायासारखं वैराग्य नाही, नामदेवरायासारखी भक्ती नाही, एकनाथ महाराजांसारखी शांती नाही, आणि या जगतामध्ये वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. अनेक संप्रदाय झाले पण वारकरी संप्रदायासारखा नाही. म्हणून आपल्या हिताकरता साधू संतांनी काही ना काही लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरी कधीतरी वाचा, गाथा कधीतरी वाचा. अहो, ज्याचा माथा सुधरावा असं वाटतंय त्यानं गाथा वाचावा. आळंदीला 7वीला शाळेत जाणारा एक पोरगा आहे, त्याचा पोराचा बाप माळी विकतो. माळी, तुम्हाला माहित असेल ही बातमी. पोराचा बाप माळी विकतो, पण 7वीला शाळेत जाणाऱ्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. त्याच्या आईला विचारलं, का हो आई, तुमच्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. आम्ही 2 वेळा पाठ केल्या आणि पुढच्या 2 पाठ करायला गेलं तर पाठीमागच्या विसरतात, त्याच्या पुढच्या पाठ करायला गेलं तर पुढच्या विसरतात. पण या पोराची 9033 ओव्या असणारी ज्ञानेश्वरी पाठ आहे, 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. याचं कारण काय? त्या माता माऊलीनं गोड उत्तर दिलं, महाराज माझ्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे, याचं कारण एकच आहे, ज्या वेळेस हे लेकरू माझ्या गर्भामध्ये होतं ना, त्यावेळेस मी 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. किती वेळा? 108 वेळा. भगवान परमात्मा साधू संत तुमच्या आमच्यावरती कृपा करतात, पण आपण आपल्या हिताकरता जागलं तर, त्यांची सेवा केली तर, त्या साधू संतांना आपलं मानलं तर, चांगल्या प्रकारचा माणूस जर तयार व्हावा वाटत असेल तर 6 गोष्टी सोडाव्या. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. 6 गोष्टी सोडल्या की चांगला माणूस तयार होतो. माणसानं संतांची सेवा केली तर साधू होतो. साधूनं जर भगवान परमात्म्याची भक्ती केली तर ते साधू संत होतात. संत त्यांनाच म्हटलं जातं सन्मार्गवर्तीन संत तदरूपेण विद्या विनय वृद्धय स एव वर्तते ती संत. सन्मार्गाने संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. अहो, संतन साधू आपल्यावरती कृपादृष्टी करतात. वृंदावनला एक फार मोठे साधू आहेत, प्रेमानंदजी महाराज. तुम्ही मोबाईलला ऐकत असाल. प्रेमानंदजी महाराज, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, दोन्ही किडन्या निकामी आहेत. त्या महाराजांना किती लाखो भक्त त्यांच्या जवळ जातात, कोट्यवधी रुपये प्रॉपर्टी असणारे माणसं त्यांच्या जवळ जातात. महाराज कितीही खर्च येऊ द्या, आम्ही पैसे भरतो, पण तुम्हाला दुसरी किडनी बसवा. काही लोक जातात, महाराज आमची किडनी घ्या, पण किडनी तुम्हाला बसवा, चांगली किडनी बसवा. हो, दोन्ही किडन्या फेल आहेत. पण त्या प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, मला दुसरी किडनी बसवण्याची गरज नाही. याचं कारण माझी एक किडनी राधा आहे आणि एक किडनी कृष्ण आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे जे राधा रमण हरी बोल, 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 जे जे राधा, जे जे राधा, जे जे राधा राधा, जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी बोल. श्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते नामचिंतन करतात. राधेचा असू द्या श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करतात. म्हणून ते म्हणतात मला दोन्ही किडण्याची गरज नाही. मग तुम्ही आम्ही सुद्धा कोणत्याही देवाचं नाम घ्या, साधू संतांचं नाव घ्या, भगवान परमात्मा कृपादृष्टी करेल. म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी 1-2 वाजेपर्यंत सोडतो. चालतंय ना? लोक म्हणतील पुढच्या वेळेस कुणाला या ना पण याला आणू नका. बरोबर आहे का नाही? विठ्ठल 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 खाली बसा. आता 10-15 मिनिटं आपलं कीर्तन राहिले. फक्त विक्षेप कोणी करू नका मध्ये. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत, कैलासवासी विष्णू पिसे, त्यांचं कुटुंब श्रीमती पारुबाई विष्णू पिसे, त्यांची 2 मुलं आहेत बघा, प्रमोद पिसे, नवनाथ पिसे, त्यांची मुलगी अरुणा यादव, त्यांचे नातू संदीप पिसे, शंभू पिसे, प्रसाद यादव. हा यांचा मोठा परिवार. आज 1 वर्ष झालं या घरातला कर्ता व्यक्ती निघून गेला. ज्या दिवशी घरातला कर्ता व्यक्ती निघून जातो प्रत्येकाला दुःख होतं. जन्माला येणारा प्रत्येक जण जातो, पण ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. कुणाचा वय झाल्याच्या नंतर मृत्यू होतो, कुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो, कुणाचा कोरोनात मृत्यू झाला, कुणाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. पण महाराज, आपला बाप गेल्याच्या नंतर आपल्या बापाचा एवढा मोठा सोहळा साजरा करावा या लेकरांच्या मनामध्ये आलं. एवढा मोठा सोहळा त्यांनी साजरा केला. हे बापानं या लेकरावरती केलेले उपकार आहेत. या उपकारातून थोडं का होईना उतराई होण्याचा प्रयत्न हे लेकरं करतायत. आपली लेकरं आपल्या बापाचा एवढा मोठा सोहळा याच्याकरता साजरी करतात कारण आपल्या बापानं आपल्या करता घेतलेले कष्ट, आपल्यावरती केलेले उपकार, आपल्या करता बाप कसा जगला याची जाणीव या लेकरांना आहे. म्हणून या लेकरांनी एवढा मोठा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं. आज 1 वर्ष झालं. यांच्या घरातला कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी भाऊ गेला, कुणाचा तरी मित्र गेला, कुणाचं तरी अत्यंत जवळचं लाडकं नातेवाईक गेलं, कुणाचा तरी बाबा गेला. आपल्या नातवाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपला आजोबा असतो. घरातला कर्ता व्यक्ती ज्या दिवशी निघून जातो प्रत्येकाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा वाहतात, प्रत्येक जण धाय मोकळे रडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा बाप जातो सगळ्यात जास्त त्याला दुःख होतं. मी नेहमी सांगतो, डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा पाहायला भेटेल, पण ढगाच्या आड गेलेला बाप, ढगाच्या आड गेलेली आई आयुष्यामध्ये पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही. बापाचं प्रेत जर घराच्या समोर सजलेलं असेल, आईचं प्रेत घराच्या समोर सजलेलं असेल, झाल तुम्ही बापाच्या प्रेताजवळ, बाबा उठाना मला ताई म्हणून हाक मारा, बाबा उठाना मला दादा म्हणून हाक मारा, बाबा उठाना मला पिंट्या म्हणून हाक मारा. गेलेला बाप पुन्हा कधी येत नाही. गेलेलं धन कमावून इतकी ताकद भगवान परमात्मा तुम्हाला देतो. गेलेली विकलेली जमीन घेण्या इतकी ताकद देव तुम्हाला देतो. पण ज्या वेळेस तुम्ही देवाच्या जवळ जाल, हे देवा माझा बाप गेला रे, गेलेला बाप मला परत पाहिजे. आयुष्यामध्ये बाप कधीच तुम्हाला परत भेटणार नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ बाप नहीं मिलता. देवाजवळ सगळं भेटतं, पण गेलेली आई आणि गेलेला बाप भेटत नाही. सगळ्यात जास्त बाप जर कोणावरती प्रेम करत असेल तर आपल्या लेकरावरती प्रेम करत असतो. इथं समोर ज्या बसलेल्या माता माऊल्या आहेत ना, जोपर्यंत बाप जिवंत आहे तो
बाप कधी कोणाकरता रडला नाही, बाप कधी कोणाकरता खचला नाही. स्वतःची माय मेली तरी कधी बाप रडला नाही. कारण बापाला माहितीये मी रडलो ना माझी ताई रडेल, मी रडलो ना माझा दादा रडेल. त्या ठिकाणी अग्नी दिलाय त्या ठिकाणी गेला नाही, एक तास धाय मुकल्या रडला, त्याचं नाव बाप आहे. बापाला पाहायचं असेल तर मी सांगतो त्या दिवशी पहा रात्रीच्या 11 साड्या मरण त्याचा जवळ आलेला असू द्या. बाबा तुमची शेवटची इच्छा काय? बाप म्हणत नाही मला काय खाऊ पाहिजे, बाप म्हणत नाही मला दुसरं धवन दौलत पैसा संपत्ती मला कुठे फिरायला जायचंय. बाप म्हणतो एकुलत्या एक ताईडीला मला एकदा शेवटचं भेटायचंय. ताईला फोन केला जातो, ताई महामंडळाच्या एसटीला बसतीत घराच्या समोर उतरते. छोटी छोटी लेकरं आत्याला पाहतात आणि धावतच बाबाच्या जवळ जातात. बाबा आत्या आली बर का, बाबा आत्या आली बर का, मरणाच्या दारात असं बोलतो, त्याचं नाव बाप आहे. अरे बाप आपल्या लेकराकरता एवढं कष्ट करतो. भूक बाबाला लागते, जेवण आपल्याला आहे. पाय बापाचे बांधले तरी चप्पल आपल्याला आहे. डोक्याला तेल बापाच्या नसलं तरी चालतं, पण आपल्या करता आपल्या डोक्याला तेल आणून देतो, त्याचं नाव बाप आहे. बाप सगळ्यात जास्त प्रेम करतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. बाप कोणा करता जगतो माहितीये? बाप करी जो